नमस्कार, मी तुषार पारधी तुमचं नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतोय. तर आम्ही चाललोय नाशिक रोडला. पुढे गेल्यावर दिसेलच तुम्हाला आम्ही काबर चाललोय तिकडे. पोरांच्या मस्ती चालू आहे. आमचा रथ तपोवनातनं गर 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 करत चाललेलं आहे. माणस नवीन बॅग घेतली, कशी वाटली तुम्हाला सांगा. इथून पाणी पण पित आहेत. पैशावाले माणसं असंच काहीतरी करतात. त्याच्यात त्या नाही त्या बिटको पॉइंटला आलोय. नसला तर रे माणूस. आम्ही नाशिक रोडला टिपरू बनवायला आलो होतो. काकांचं एक मागे दुकान आहे, त्या इकडून रस्ता आहे लोक. सगळे तेच वापरत असतो. तेच दाखवा मग. काय त्याच्यापेक्षा जाड नाही का? गदा पाहिजे हो वरती, बाकी पोकळ केलं तरी चालेल. आता याच्यापेक्षा झाड तर कुठं आहे ते तर डायरेक्ट नाही जमणार का हो? झाड आहे ना, झाड पाहिजे नाही ना माणूस ना त्याच्यापेक्षा झाड भेट आहे का पण आहे का? नाही. कोणतं ते नाही रे, ते किती मोठं आहे तो. ते बघितलं त्याने, थोडं मोठं पाहिजे. वरचा लागल पा हाताला. कोणचा? खाली असं मोठं पाहिजे. डायमीटर गजाचा डायमीटर मोठा पाहिजे. बाकी इथं तयारी चालू आहे. कसा टिपरू बनवायचा, कोणतं लाकूड घ्यायचं, काका शोधू राहिले. हा हे पण चालेल. हे ठीक आहे. माणस आहे बघ ना. ते देवदारचे त्याचे तुम्ही एवढं जरी केलं ना तर डोल फुटला त्याच्याने. तो हलका लाकूड होतो ना तसा. हा हलका लाकूड आहे हलकं लाकूड दे. पण आम्हाला पाहिजे नाही तर आमच्या हात दुखायला लागेल. नाही रे, ते लाकूड माहिती आहे ना, बॅट पण बनवलं ना त्याच्या. पण एवढं आहे खरं सांग, त्याच्याने डोल काहीच फाटणार नाही. किती मोठं करा तुम्ही त्याचं तोंड. एवढं मोठं अजून हलक्या लाकूड आहे एकदम. एकदम हलकं लाकूड, देवदारचं लाकूड आहे काय? किती लांब करायचं? ते आता हे मध्येच कसं काय? रामरथ काय आहे रामरथ? 28 ला 29 ला रथ आहे. 29 ला ना? हा सेटअप लागू राहिला. तसं वाटतं हेलिकॉप्टरचं लाकूड होतं. हेलिकॉप्टर म्हणतो मी त्याच्यात. हा का? हा खेळण्यातलं नाही घरात ठेवा. मोठा ते फॅन वगैरे सगळं.
बस जास्त ना कर. हा बस वरती तो पॉइंट करा एक गधावाला छोटासा. जास्त मोठा नको तो पण. नाही नाही छोटाच करा. नाही त्याला शोभल असा. बॅलन्स झाला. अशा प्रकारे झाले हा? तयार. ओके आता जरा बॅलन्स हा बॅलन्स झाला तसा ना. हलक्यामध्ये भेटला नेमका नाही का ते नाही, म्हणून देव तसा मला भेटला. हलकं राहील. तुम्हाला पण बनवायचं असेल तर काकांकडे काकांचं सगळे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तुम्हाला इथे टाकून देईल मी. तुम्ही टिपरू बनवायला येऊ शकता इकडे. तसं आहेच नाही. काकांची माहिती घ्या. नाही काकांकडे आम्ही जवळपास 2 वर्ष झाले. 2 वर्षापासून टिपरू बनवून घेऊन राहिलो. सगळ्या प्रकारचे लाकूड आहे काकांकडे. तुम्ही जे पाहिजे ते आणून पण देऊ शकता त्यांना आणि यांच्याकडे इथे आहे लाकूड ते त्याच्यामध्ये पण बनवून देऊ शकता. सगळं आता आम्ही नवीन लाकूडमध्ये बनवलेलं आहे टिपरू. पहिला आमचा शिसम वगैरे याच्यातच राहायचे पण आता हा टिपरूमध्ये बनवलं आहे आम्ही. हे नवीन डिझाईनमध्ये बनवलं आहे का हो का यावेळेस. मोठा पण आणि हा हे बघ माणूस कसा आहे. ओके आहे मला तरी आता बरं वाटतंय. मला तर डोक्यात नको वाटायला. तर पूर्ण रेडी झालेला आहे टिपरू. भारी हो हलका आहे बाहेर पहिले. मग देवणार सांग. आणि चालेल. हा सगळेजण एवढं टिपरू पहिल्या टाइम वाटतो एवढं वादक पथकामध्ये बरं का. हा. एवढं मोठं टिपरू कोणाचंच नाही ना. नाही तुम्ही पहिल्यांदाच आहात. आम्ही तर काही तर नवीनच घेऊन येतो दरवेळेस. तुम्हाला माहिती आहे. एवढं जवळपास आहे ना हे 4 बाय 4च्या लाकडाचं आहे. 4 बाय 4चं लाकूड होते तेव्हा त्याच्यातून पूर्ण तयार आल्या मस्त वापरा आता बघू. हा आता वापरूनच पाहणार आहे. हा. काकांनी पण पहिल्यांदाच आम्ही नवीन नवीन काहीतरी घेऊन येतो यांच्याकडं. हा. त्यांनी नवीनच डिझाईन मध्ये बनवलेला. कम्प्लीट हनुमानची गदा एकदम. हा रामनवमीला वापरायची ना. हो छान आहे. ठीक आहे. तुम्हाला पण बनवायचं असेल तर काकांकडे येऊ शकता. काकांचं दुकान कुठे पुढे आहे आणि एक मागे पण आहे. इथे सगळे ते टिपरू वगैरेचं काम करता. काकांचा नंबर मी इथे मेन्शन करून देईल. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून ते कधी अवेलेबल असतात तर येऊन बनवून घ्या. भारी टिपरू बनवता.